ओझर येथे पीएम शेतकरी सन्मान निधी वाटप व खेत बचाव अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। भारतीय कृषी संशोधन परिषद, पुष्प विज्ञान संशोधन संचालनालय पुणे व पीक उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम शेतकरी सन्मान निधी वाटप कार्यक्रम व खेत बचाव अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम स्वप्नील जाधव, सहाय्यक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी खेत बचाव अभियानाचा उद्देश व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांची विकसित केलेली जैविक खते, जैविक बुरशीनाशके, कीटकनाशके याबद्दल माहिती दिली। त्यानंतर डॉक्टर संजय कड यांनी फुलशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर करण्याचे महत्त्व सांगितलं। रासायनिक खते, औषधे यांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत असून पिकांच्या उत्पादनावर तसेच मनुष्याच्या आरोग्यावर त्यांचा विपरीत परिणाम होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्याला पर्याय म्हणून शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते तसेच जीवाणू खतांचा किंवा औषधांचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलं। यानंतर डॉक्टर किरण भगत यांनी शेतकऱ्यांनी जैविक खते, जीवाणू यांचा वापर पिकांमध्ये कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केलं। नितीन ढमढेरे यांनी जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत, दर्शपर्णी, अर्क, ब्रह्मास्त्र आदी सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरी तयार करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं असं सांगितलं। सदर कार्यक्रमाला गावातील, गटातील शेतकरी, प्रगतशील शेतकरी तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमास भारतीय कृषी संशोधन परिषद, पुष्प विज्ञान संशोधन संचालनालय पुणे, डॉक्टर किरण भगत वरिष्ठ शास्त्रज्ञ व डॉक्टर संजय कड शास्त्रज्ञ व तसेच पीक उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, ओझर। पण तुम्ही जर एखादा चांगला शेतकरी बघितला तर प्रपोर्शन मध्ये वापरूनच उत्पादन मिळवतोय, कारण त्याला माती पण जिवंत ठेवायची। आपण हळूहळू तोच प्रयत्न या अशा माध्यमातून आता या आपल्याला एवढ्या चांगल्या सायंटिस्ट लोकांचं मार्गदर्शन मिळणं म्हणजे आपली भाग्याची गोष्ट आहे। म्हणजे कड सर आणि भगत सर एवढं लांबून घेऊन त्यांनी आपल्या इथं येऊन आपल्याला चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो। त्यानंतर स्वप्नील जाधव सर यांनी हे घडवून आणलं की आपल्याकडे एखाद्या मंदिरात, एखाद्या समाज मंदिरात अशा ठिकाणी जर कार्यक्रम घेतला तर त्याला एवढं वेटेज राहत नाही किंवा त्याला एवढं वजन राहत नाही की बाबा कार्यक्रम आहे म्हणून जायचं किंवा कोणतरी जवळचं आहे त्याने मला बोलवलं म्हणून जायचं। तसं नव्हता, आपण एका सेंद्रिय प्रकल्पावरती हा कार्यक्रम घेतला, कारण जरी इथले असले तरी काही लोकांना अजून तेवढी माहिती आपल्या इथल्या प्रकल्पाबद्दल, जसं माती परीक्षणाचं सांगितलं, कित्येक लोकांना अजून आपल्याकडे माती परीक्षण चांगल्या प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं टेस्टिंग होतं हे माहीत नाही। मग तिथं आल्याने अनुषंगाने काय होतं की बाबा हे काय मडकी का ठेवली, तिथं लॅबमध्ये काय काय सेटअप आहेत किंवा गाणूखत म्हणजे काय, तुमच्याकडे काय काय निविष्ट असतात किंवा अजून काय काय तुम्ही विकताय। म्हणजे मी काय प्रमोशन करत नाही, पण तुम्हाला त्या गोष्टी ज्या तुम्ही बाहेर आणताय त्या इथून तुम्हाला घेणं सोपं होईल आणि माती श्रीमंत करण्याकरता प्रवास आपला सुकर होऊ शकतो। मी थांबतो, तुम्ही आलात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तर ऑर्गनायझर कमिटी होतो, आम्हाला तरी येणंच होतं, पण वेळात वेळ काढून म्हणजे शेतकरी जमा करणं मला वाटतं मनीषाताईंना पण माहिती किंवा सगळ्यांनाच माहिती आपल्याला की खूप कठीण काम की त्यांचं कामाचा व्याप जर आमच्या तालुक्यात बघितलं ना, खूप कामाच्या जसं एखाद्या प्लॅनिंग असतं तसं प्लॅनिंग शेतकऱ्यांचं असतं की आज काय शेड्यूल आहे, आज काय ड्रिपने काय द्यायचे, फवारणी काय आहे, किती मजूर येणार आहेत, तोडणी कशी करणार आहेत, बाजारभावाचाही अभ्यास, खूप गुंतलेला आहे शेतकरी। तेवढ्या पण याच्यात वेळात वेळ काढून तुम्ही सगळे इथं आले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो आणि थांबतो। काय घेतली महिलांचा तरी आपल्या इथं ठीक आहे, नॉर्थमध्ये गेलं तर उलटच आहे सगळं, तिथं म्हणजे लेडीज कधीच येत नाही त्यांच्यापर्यंत जाणं, आणि जर त्याच्याबरोबर जर कोणी लेडी आमच्या बरोबर आमची जर लेडी कोणी असेल तरच त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट होतो, अदरवाईज ते जेंट्स समोर कधीच येत नाही, त्या महिला ठीक आहे ना, पुरुषांसमोर कधीच येत नाही। तर आता संशोधनामध्ये पण असं कंपल्शन झालं आहे की जसं हे महिला बचत गट किंवा समजा एखादी व्हरायटी जरी डेव्हलप करायची, समजा गुलछडीचं एक्झाम्पल देतो मी, किंवा तुमचे कोणतंही जात आहे एखादी की समजा भेंडीची आहे, टोमॅटोची जात आहे, आता ज्याची लो हाईट आहे त्याला डॉट म्हणतो आपण, की ती तुम्हाला टोमॅटो काढायला डिफिकल्ट जाते। आता शेतामध्ये जास्तीत जास्त कोण काम करते, महिला करतात, सगळं हार्वेस्टिंग करायला, सगळा माल काढायला सगळ्याशी महिलाच करतात। तर ती व्हरायटीची हाईट पण किती पाहिजे म्हणजे याच्यावर पण संशोधन झालंय
अर्गोनॉमिक्स. हा अर्गोनॉमिक्स, हा तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे, अर्गोनॉमिक्स म्हणतात त्याला. की बाबा इझिली जसं काढता येईल, म्हणजे गेले टोमॅटो तोडले, भेंडी तोडली, काय असं, म्हणजे त्याच्या हाताला पण त्रास नाही झाला पाहिजे, म्हणजे याच्यावर पण संशोधन चालू आहे. म्हणजे अशा काही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.